श्री स्वामी समर्थ। अनेक भक्तांना गुरुचरित्राचा जो मूळ ग्रंथ आहे, ज्यामध्ये 53 अध्याय आहेत, हा ग्रंथ आपल्या वेळेअभावी पारायण करणे शक्य होत नाही। म्हणूनच भक्तांसाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा ग्रंथ तयार केला गेला आहे। या संक्षिप्त पारायणामध्ये निवडक आणि महत्त्वाचे असे एकूण 7 अध्याय आहेत। हे पारायण भक्तिभावाने केल्यास मनशांती, घरातील सुख समाधान, संकटांपासून संरक्षण आणि गुरुकृपा प्राप्त होते। संक्षिप्त गुरुचरित्रात 7 अध्याय संक्षिप्त पारायणामध्ये साधारणपणे हे 7 अध्याय घेतले जातात। संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करण्यापूर्वी काय करावे? पारायण सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात। सकाळी लवकर स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावेत, देवघर किंवा शांत ठिकाणी आसन घ्यावे, श्री दत्तांची प्रतिमा किंवा फोटो समोर ठेवावा, समोर दिवा आणि अगरबत्ती लावावी। शक्य असल्यास पिवळी फुले आपल्याला देवाला अर्पण करायची आहे। संक्षिप्त गुरुचरित्राच्या पारायणासाठी तुम्ही पूजा मांडली तरीही चालते। जर शक्य नसेल तर देवघरातच तुम्ही फुले अर्पण करून देखील पोथी वाचण्यास सुरुवात करू शकता। बघा, संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसे करायचे? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे पारायण कसे करायचे? संक्षिप्त गुरुचरित्र पारायण 2 प्रकारे करता येते। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 7ही अध्याय एका दिवसात वाचू शकतात। यासाठी 1.5 ते 2 तास तुम्हाला तुमच्या वाचण्यानुसार लागतात। त्यानंतर सकाळी शुभ वेळेत पारायण सुरू करावे। 7ही अध्याय क्रमाने वाचावेत। वाचनाची वेळ व जागा एकच ठिकाणी ठेवावी। जर तुम्ही 1 दिवसात हे पारायण पूर्ण करत असाल तर तुम्हाला कंटिन्यू हे पारायण वाचायचे आहे, मध्ये उठायचे नाही। दुपारी 12 ते 12:30 या काळामध्ये वाचन बंद ठेवावे, म्हणजेच 12 ते 12:30 या वेळेत वाचू नये। तसेच संध्याकाळी 4 नंतर वाचन टाळावे, म्हणजेच पहाटे 3 ते संध्याकाळी 4 पर्यंत तुम्ही वाचन करू शकता। 12 ते 12:30 दुपारी आपल्याला वाचन करायचे नाही। पारायण पूर्ण झाल्यानंतर श्री गुरुदेव दत्त नाम जप करावा। तसेच पारायणाची पोथी वाचण्याच्या पहिले देखील आपल्याला श्री गुरुदेव दत्त हा नाम जप 1 माळ करायचा आहे। वाचन झाल्यानंतर आरती करावी, नैवेद्य दाखवावा आणि शेवटी प्रसाद वाटावा। 1 दिवसाचे पारायण विशेष करून गुरुवारी, पौर्णिमेच्या दिवशी, दत्त जयंतीच्या दिवशी, गुरुपौर्णिमेला तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार करू शकतात। मन असेल पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र। बघा, पारायण काळामध्ये आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे, खोटे बोलायचे नाही, वादविवाद टाळायचे आहेत, मन शांत आणि प्रसन्न ठेवायचे आहे आणि दत्त नामाचा जप आपल्याला दिवसभर करायचा आहे। तुम्ही कुठलेही काम करत असाल तरी आपल्याला मनातल्या मनात दत्त नामाचा जप सुरू ठेवायचा आहे। पारायण करताना काही साधे नियम पाळल्यास अधिक चांगले मानले जाते। श्रद्धा आणि विश्वास हा महत्त्वाचा आहे। स्वच्छता राखायची आहे। शक्य असल्यास जमिनीवर आसनावर बसून वाचावे। मध्येच उठणे टाळावे। मोबाईल किंवा इतर व्यत्यय टाळावेत। स्त्रिया मासिक पाळीच्या काळात पारायण टाळावे। ही परंपरेनुसार पद्धत आहे, मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील भक्ती आणि गुरूंवर विश्वास असावा। संक्षिप्त गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते, भीती आणि नकारात्मकता दूर होते, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते, अडचणींमधून मार्ग मिळतो, गुरुकृपा प्राप्त होते। अनेक भक्तांना अनुभव आहे की श्रद्धेने केलेले पारायण जीवनात नवी दिशा दाखवते। श्री स्वामी समर्थ।